वातावरण देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांची सगळीच बिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलं कमी लावामध्ये कोण आलं जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा। मी तर म्हणते बरं झालं की बीजेपी वाले बोलले की आम्हाला नका बघू मोदीला बघा आणि मतदान करा। बरं झालं कारण का मोदीला बघूनच तुम्ही आम्हाला मतदान केलं। बीड लाखाने निवडून आलेले त्यांच्या मतदारसंघात 400 पार म्हणणार आणि अयोध्यात पण जिंकू नाही शकले। नाही याचा अर्थ काय की आपल्या देशामध्ये भाजपची लोक जे कीड पसरवतात ना जाती धर्माचा व्हायरस आणलाय आपल्या देशात कीड पसरवली तुम्ही त्याला ठणठण खाली उतरवलं आणि सांगितलं की आमच्या देशात आपल्या भारत देशात तुम्ही कितीही जातीचं पातीचं राजकारण विकत केलं ना तरी आम्ही फक्त कामाला आणि सर्व धर्म समभावला आणि संविधानाला महत्त्व देतो। हे संविधान खतम करणाऱ्या लोकांना तुम्ही खरं तोंडावर चपराक मारली आणि सांगितलं आम्हाला तुम्ही तोडू नका। तोडातोडीचं राजकारण आमच्या सोलापुरात आपल्या देशात येऊन करू नका। खरं तर मी तर म्हणते की भारतीय जनता पक्षाने जी कीड लावली ना ते तर मग अतिरेकीमध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे ते तर बाहेरून लावतायत हे तर आपल्या देशात राहून कीड लावतात। ते देवेंद्र फडणवीसजी आणि त्यांची सगळीच बिल्लावर आपल्या सोलापुरात आलेली सांगितलं कमी लावामध्ये दंगल लावणार होते 2 दिवस आधी सोलापूर लाज वाटायला पाहिजे। रंगावर राजकारण करतात ही लोक आज मी ठरवले का नाही बोलणार जर आपल्या इकडे लावल्या 4 हुतात्म्यांच्या शहरामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये येऊन आपल्यामध्ये भांडण आणि दंगल लावणार होते तर त्याच्या कानात सांगितलं गेलेलं आणि मी नाही तुम्हाला उदाहरण आहे तुमच्या समोर पोलिंगच्या दिवशी काय झालं वोटिंगच्या दिवशी काय झालं काय म्हणाले ते लोक शेवटी सीपीने त्याला सांगितलं जा बाहेर कारण का नाहीतर मला उमेदवारावर FIR लॉन्च करावं लागेल। हे ऑन रेकॉर्ड आहे कारण का ती फक्त नाचनाच करत त्यांना सांगितलेलं की आपण निवडणूक हातातून गेले भाजपच्या म्हणून आता एकच उपाय आहे आपल्यामध्ये दंगल लावा लोकांमध्ये विभागणी करा पेटवापेटवी करा आणि निवडून या असं त्यांना सांगितलं गेलेलं म्हणून तुम्ही त्यांच्या मागच्या 5 दिवसाची भाषणं बघा वोटिंगच्या दिवसाच्या 5-6 दिवसापूर्वीची भाषणं बघा तुम्हाला पुरावा मिळेल की ते कसे फक्त लावालावी करायला येत होते। कोण कोण आले बापरे कोण कोण आलं साहेबांचे पण मनापासून आभार मानते ते खूप फिरले आणि सगळे चांगली लोक एकत्र सगळे चांगली लोक चांगल्या मनाची लोक एकत्र आले। किती पैसे वाटले त्या बीजेपीने किती एक साडी त्याच्यात 500 मला फोन आला आता इथे की मी म्हणाली व्हिडिओ घ्या मला आता द्या ते म्हणाले नाही आम्ही व्हिडिओ घेऊन जातो तेव्हा ते पडतात पैसे वाटून निवडणूक तरीही तुम्ही त्यांना मतदान तुम्ही किती हुशार तुमच्यामुळे अवैध आणि पूर्ण देशात हे दिसून आलं सर्वेमध्ये एक्झिट पोल बापरे एक्झिट पोल मध्ये पण मला माझी लोक पण एक्झिट पोल करत होते तर ते म्हणाले की ताई आम्ही जेव्हा विचारतो लोकांना तेव्हा ते सांगतात बीजेपी पण नसतात कारण त्याने सगळे एक्झिट पोल मध्ये त्यांनीच पाठवलेले असतात। म्हणून हा विजय जेव्हा काँग्रेसचा विजय झाला देशात तेव्हा 10 वर्षानंतर लोकांचा चेहऱ्यावर आनंद दिसून आला लोक खुश झाली लोकांनी साजरं केलं हा विजय काँग्रेसचा जरी सीट नसतील मिळाले तरी विजय झाला आणि त्यांना
सीट मिळून सुद्धा त्यांचा पराभव झाला देशभरात. लोक खुश झाली, लोकांनी हा विजय साजरा केला. मला गावोगावातून फोन आले की काही आम्ही साखर घातलेलं कौल लेडीजच्या समोर कौल ठेवलेला मला व्हिडिओ पाठवले. लोकांना वाटत होतं की काँग्रेस यावी, बीजेपीचा पराभव झाला पाहिजे, कारण त्यांनी तुम्हाला एवढे 10 वर्ष त्रास दिलाय, खूप त्रास दिला सर्वसामान्य लोकांना, महागाईचा, जीएसटीचा, दुधाचा, पाण्याचा खूप त्रास दिला. आणि म्हणून आज मी तुमच्या समोर या व्यासपीठावर वचन देते की मी तर कामाला लागली. मी दक्षिण सोलापूर आणि पूर्ण सोलापूर मतदारसंघाच्या प्रत्येक गावात तुमचे आभार मानायला येणार आहे. आणि मी एकटी नाही येणार आहे, अधिकाऱ्यांना घेऊन येणार आहे. काम करायचं, काम नसेल करायचं, घरीच बसायचं असेल तर लोकसभा लढून आणि जिंकून उपयोग आहे. ती लोकसभा पवित्र लोकशाहीचं मंदिर निवडून येणं काय सोपी गोष्ट नाहीये. मला आता कळतं मी एका मतदारसंघाची आमदार होती आणि मी तेव्हा साहेबांकडे बघायची की साहेब एकाच मतदारसंघ आपल्याला हाताळायला एवढं हे लागतंय, तुम्ही तर सहा मतदारसंघ एकत्र येतात. आणि मी खरं तर त्या बीजेपीच्या आमदारांचे पण आभार मानते जे फिरलेच नाहीत. आणि जर फिरले असतील तर फिरून पण आता त्यांची आम्हाला टेन्शनमध्ये आले सगळे. मी असं ऐकलं तर कामाला लागेल, पण 3 महिन्यामध्ये विधानसभा आहे, आरक्षणाचे विषय असतील, महागाईचे विषय असतील, शेतकऱ्यांचे. आता नीटचा, पोलीस भरतीचा काँग्रेसला सर्वात जास्त मताधिक्य मिळालं या इलेक्शनमध्ये. 14 खासदार काँग्रेसचे. आता येणारा काळ पण महाविकास आघाडीचाच असायला पाहिजे. महाविकास आघाडीचे सगळीकडे आमदार झाले पाहिजे, तरच कामं होतील. आणि सत्तेसाठी नाही, कामं होण्यासाठी हे मला तुमच्या समोर मानणं महत्वाचं आहे. शेवटी एकच फाईट, वातावरण टाईट आणि माझीच नाही पण तुमची पण कॉलर टाईट. सगळ्यांना वाटतं, ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं त्यांना वाटतं की ती खासदार. मला माहिती जेव्हा काँग्रेस सत्तेत येतो दिल्लीमध्ये तेव्हा आम्हाला पण किती आनंद होतो की आपलं पक्ष आला असतात. प्रत्येकाला वाटतं आहे. आणि म्हणून असेच जगा तर जेव्हा गावाला जाल तेव्हा प्रत्येक गावाच्या घरात जा आणि सांगा की मी तुमचं काम करेन, आमची बहीण खासदार झाली, आमची मैत्रीण. आणि आणा आवर्जून कामं माझ्याकडे, हात जोडून विनंती करते, कामं आणा. आणि माझ्यापर्यंत यायला तुम्हाला कोणाचीही गरज लागणार डायरेक्ट येऊ शकता. पुढाऱ्यांचे मी आभार मानते, त्यांचे पण आदर करते. सगळेजण कामाला लागले, सगळेजण काम करत होते, त्यांना पण विनंती करते की लोकांची कामं घेऊन या, पण तुम्ही पण डायरेक्ट या, ते मला जास्त आवडेल. एवढं या